आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव। बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत। शिक्षण उत्तम, मग विद्यार्थिनींचा प्रवास धोक्यात का? नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव। आजचा विषय अत्यंत गंभीर आहे। आश्वी खुर्द येथे दर्जेदार शिक्षण, तज्ञ शिक्षक वर्ग, परंतु प्रवास मात्र असुरक्षित। आणि याचे कारण फक्त एसटी महामंडळाचा गलथान कारभार। उत्तम शिक्षण आणि तरीही असुरक्षित प्रवास। आश्वी खुर्द येथे खांबे येथून शाळेसाठी मुले येतात। उत्कृष्ट शिक्षण, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक, शिस्तबद्ध वातावरण यासाठी ओळखली जाते आश्वी खुर्द। म्हणूनच परिसरातील अनेक पालक आपल्या मुलांना मुलींना येथे शिक्षणासाठी पाठवतात। पण प्रश्न असा की शाळा उत्कृष्ट असतानाही विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात का येते? एसटी बस नेमकी कधी धावणार? विद्यार्थिनींचा जीव गाठीत। शाळा 4:20 सुटते, परंतु आश्वी ते खांबे मार्गावरील एसटी बस 7:15 म्हणजे जवळजवळ 2 ते पावणे 2 तास उशिरा। या वेळेत मुली एकट्या रस्त्यावर कडेला दारुडे टवाळखोर वावरतात। अंधार वाढतो, पालकांच्या मनात भीती निर्माण होते। यावर एकच प्रश्न, विद्यार्थिनींची सुरक्षितता नक्की कोणाच्या जबाबदारीत? विद्यार्थिनींचे हाल, पालकांचा रोष वाढतोय। बस उशिरा आल्यामुळे विद्यार्थिनींना घरी पोहोचण्यास उशीर, अभ्यासात अडथळा, घरकामात मदत करणं अशक्य आणि दिवसभरच्या थकव्यावर आणखीन भार। पालकांचा एकच सवाल, शाळेतल्या तज्ञ शिक्षकांचे प्रयत्न वाया जायचे का? उत्तम शिक्षण मिळतंय, पण मुलगी सुरक्षित घरी पोहोचेल की नाही हे कोणत्या व्यवस्थेचे लक्षण? बस वेळेत धावणार का? पालकांची ठाम मागणी। शाळा सुटल्यानंतर 4 ते 5 या वेळेत बस अतिशय आवश्यक आहे, असं पालकांचं स्पष्टपणे मत आहे। रोज असा उशीर, रोज अशी असुरक्षितता, हा प्रकार आणखी किती दिवस सहन करायचा? एसटी विभागाला थेट प्रश्न, विद्यार्थिनींच्या सुरक्षितेला आपण प्राधान्य का देत नाही? शाळा 4:20 सुटते, मग बस 7:15 का? 2-2.25 तास उशिरा येणाऱ्या बसमुळे मुलींनी बसायचं कुठे? दारुड्यांच्या आणि टवाळखोरांच्या गर्दीत मुली असुरक्षित राहतील तर जबाबदार कोण? एसटी विभागाने तात्काळ लक्ष देऊन बसची वेळ निश्चित करणे अत्यावश्यक आहे। आश्वी खुर्द येथे उत्तम दर्जाचे शिक्षण आहे। आश्वी खुर्द येथे उत्तम दर्जाचे शिक्षण आहे, तज्ञ शिक्षक वर्ग, परंतु विद्यार्थिनी सुरक्षित घरी पोहोचल्या नाहीत तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था अपूर्ण ठरते। म्हणूनच एसटी विभागाने बस वेळेत धावणे ही केवळ गरज नाही तर जबाबदारी आहे। अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या निर्भीड जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। गाडी खूप उशीर येते म्हणून आमच्या आई बाबा घरी काळजी करत असतात। त्याला पण खूप उशीर होतो, घरी गेल्यावर अभ्यास पण होत नाही, खूप दमून जातो म्हणून खूप झोप होती घरी गेल्यावर। आमच्या प्रशासनाला विनंती आहे की आमचे महाविद्यालय खूप उत्कृष्ट आहे, पण बसची गोष्ट आमची लवकरात लवकर दूर करावी लागेल। बस वेळेवर येत नाही। आमचं कॉलेज 4:20 सुटतं, बसचा टाइम 6 वाजताचा आहे। तर बस काय आम्ही रात्र आपण पुरत नाही। आम्ही 4:20 वाजल्यापासून इथं बसतो, तर बस डायरेक्ट 7 वाजता येते। आम्हाला अभ्यास करायला टाइम भेटत नाही। इथं खूप अंधार आहे, सकाळी पण सकाळचं काय नाही, इथं भीती वाटते। कधी कधी तर लोक पण नसतात, कधी कधी दारुडे लोक इथे येतात। आम्हाला आता 12वीचे पेपर आहे, टाइम भेटत नाही। घरी जाण्याला 8 वाजतात। घरी गेल्यावर खूप चांगलं होतं, आईला पण मदत करता येत नाही। घरी गेल्यावर घरचे पण थोडे प्रॉब्लेम असतात, थोडे काम असतात। घरचे पण म्हणतात तुम्ही आल्यावर थोडस काम करा, आणि आम्हाला टाइम पण भेटत नाही। 12वीचे पेपर आहे, नीट आहे, सीईटी आहे, जेटपटी आहे, अशा पेपरला आम्हाला अभ्यास पुरत नाही। याच्यामुळे ग्रामीण भागातल्या मुली मागे राहतात। घरी 8 वाजल्याच्या नंतर जातो, अभ्यासाला टाइम पण नसतो, खूप दमून जातो म्हणून झोप पण येते आणि आईला मदत करायची। इथंच अभ्यास करतो, इथं पण एवढा अभ्यास होत नाही।
सगळे, आणि बस पण वेळेवर येते.